हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे मटन रस्सा भाजी. तर बघूयात आपण. पहिला मी मटन स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर त्यात हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलं. त्यानंतर साईडला कुकर ठेवला गॅसवर, त्यावर 2 पळ्या तेल टाकलं व त्यानंतर त्यात कांदा कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे परतून घेतलं. व आपण मटणासोबत जो हे आणतो, मांदे आणतो ना, ते फर्स्ट टाइम आपण सगळे मांदे टाकून ते पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली व ती कोथिंबीर पण व्यवस्थितपणे परतून घेतली. हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं, कांदा, मांदे, कोथिंबीर. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून मटण ठेवलेलं हळद मीठ लावून ते टाकलं व ते पण व्यवस्थितपणे हलवून घेतलं. व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं व झाकून ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. इकडे पाणी सुद्धा गरम करून ठेवलं होतं मी. गरम पाणी त्यानंतर घातलं आणि गरम पाणी टाकल्यानंतर हलवून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि कुकरचं झाकण लावून एक 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कारण मटणाला शिजायला टाईम लागतो ना, त्यामुळे 4-5 शिट्ट्या करणं गरजेचं. मटण तिकडे शिजतंय तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेते. भाकरीसाठी मी आधी पीठ मळून घेतलं. व्यवस्थितपणे मळावं लागतं हे पीठ भाकरीचं, नाहीतर भाकर तुटते थापताना. भाकरीचं पीठ मळून घेतल्यानंतर मी भाकर थापून घेते. तुम्हाला ही भाकर जमते का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची ही भाकर फुगते का? आणि मला ही भाकर करायला जमली का? हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर भाकर थापून झाली आहे, तर आता मी त्याला पाणी लावून घेते. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं सगळीकडून आणि हे पाणी पूर्ण सुकल्यानंतर ही भाकर आपण उलटायची आहे. उलटल्यानंतर खालची बाजू भाजल्यानंतर परत ती हे करायची, पलटी करायची आणि अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा माझी पण फुगली भाकर आणि इकडे शिट्टी होतीये कुकरची पण, इकडे पण शिजायला चालू आहे. तर भाकरी हे मी मसाला बनवला होता. इकडे शिजून रेडी आहे हे. मसाला वाटून घेतला मी व 4 चमचे तेल टाकलं व त्यानंतर हा मसाला व्यवस्थित भाजून घेतला. भाजल्यानंतर त्यामध्ये काळी चटणी व सुहाना मटन मसाला पण टाकला व थोडं पाणी टाकून व्यवस्थितपणे भाजून घेतलं व त्यानंतर जे मी आळणी पाणी काढलं होतं, मटण काढलं होतं, त्यामध्ये हा मसाला डायरेक्टली टाकून द्यायचा. व्यवस्थित सगळा मसाला टाकून द्यायचा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असतात बनवायची. मी अशा प्रकारे बनवते व त्यानंतर गॅसमध्ये थोडंसं उकळी येऊ द्यायची त्या भाजीला. तर उकळी येण्यासाठी मी ठेवलं होतं. अशा प्रकारे उकळी आलेली आहे भाजीला. आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके फ्रेंड्स, बाय.